नमस्कार, मी विशाल पाटील। एकीकडे संसदेच्या विशेष अधिवेशनात ऐतिहासिक हालचाली सुरू आहेत। लोकशाहीचं मंदिर म्हटल्या जाणाऱ्या संसदेमध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेची 3 महत्त्वाची विधेयकं मांडली गेलेली आहेत। देशाच्या सत्तेत महिलांना हक्क मिळणार की राजकीय समीकरणांच्या खेळात काही राज्यांचा आवाज दबला जाणार, या घटना दुरुस्तीच्या तांत्रिक पेचावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत। मात्र संसदेमध्ये जेव्हा महिलांच्या सन्मानाची भाषा होतीये तेव्हाच दुसरीकडे रस्त्यावरती आणि समाजामध्ये महिलांच्या अस्मितेचे धिंडवडे देखील निघताना दिसतायत। नाशिक असो किंवा अमरावती, महाराष्ट्रातून येणाऱ्या बातम्या मन सुन्न करणाऱ्या आहेत। नाशिकमध्ये नामांकित कंपनीमध्ये धर्मांतरणाचं षडयंत्र शिजतंय, तर अमरावतीच्या परतवाड्यामध्ये एका 19 वर्षाच्या मुलाकडून 180 मुलींच्या शोषणाचा अंगावरती काटा आणणारा प्रकार उघड झालेला आहे। एक प्रश्न पडतो, आपण एका बाजूला आधुनिक भारताची स्वप्न बघत घटना दुरुस्ती करतोय, मात्र दुसरीकडे आधुनिकीकरणानंतर आपला समाज इतका विकृत का होत चाललाय? सत्तेच्या पटलावरील परिसीमन आणि समाजातील या ढासळत्या मानसिकतेची सीमारेषा नक्की कुठे संपतीये? राजकारण आणि समाजकारण या दोन्ही विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। तर संसदेच्या विशेष अधिवेशनामधून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे केंद्र सरकारनं लोकसभेमध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे परिसीमन प्रक्रियेला गती देणारी 3 ऐतिहासिक विधेयकं सादर केली आहेत। परिसीमन बद्दल सांगायचं झालं तर परिसीमन म्हणजे लोकसंख्येच्या आकड्यांवर आधारित मतदारसंघांच्या सीमा निश्चित करण्याची प्रक्रिया। बरं, या विधेयकांमुळे देशाच्या राजकीय नकाशामध्ये मोठे बदल होण्याचे संकेत मिळतात। सरकारकडून महिलांना कायदेशीर बळ देण्याचा दावा केला जात असतानाच विरोधकांनी मात्र याला परिसीमनाच्या अटीशी जोडल्यामुळे तीव्र आक्षेप घेतलेला आहे। विशेषतः दक्षिण भारतीय राज्यांनी संसदेतील आपलं राजकीय वजन घटण्याच्या भीतीनं संताप व्यक्त केलेला आहे। आगामी काळामध्ये ही विधेयकं लोकशाहीची दिशा ठरवणारी ठरणार असून सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आता शिगेला पोहोचलाय। तर कोणती 3 विधेयकं सादर करण्यात आलेली आहेत पाहूयात सुरुवातीलाच। तर लोकसभेत एकूण 3 विधेयकं सादर करण्यात आली। यामध्ये 131वी घटना दुरुस्ती विधेयक, दुसरं म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक, जम्मू काश्मीर पुद्दुचेरी महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक। परिसीमन विधेयक मंजूर झालं तर काय होणार यावर एक नजर। लोकसभेच्या 543 जागा वाढून 850 वर त्या जातील। राज्यांमध्ये 815 जागा वाढणार आहेत। केंद्र शासित प्रदेशांमध्ये त्यामुळे 35 जागा वाढू शकतात। बरं, परिसीमन विधेयक मंजूर झालं तर लोकसभेच्या एकूण 850 जागांवरती जाणं, त्यामुळे राज्यांमध्ये 815 जागा वाढणं आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये 35 जागा वाढणं। परिसीमन विधेयक मंजूर झालं तर काय होतंय त्यावरच आपण नजर टाकतोय। परिसीमन विधेयकानंतर आपण आता घटना दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यास कोणत्या राज्यांमध्ये किती जागा वाढतील यावर एक नजर टाकूयात। विधेयक मंजूर झालं तर किती जागांची वाढ? उत्तर प्रदेश यामध्ये 80 वरून 140 जागा पोहोचतील। महाराष्ट्रामध्ये 48 वरून जागांची संख्या होईल 78। मग बिहारमध्ये 40 वरून 72 जागांवरती या जागांची वाढ होताना दिसेल। तमिळनाडूमध्ये 39 वरून 50 जागा, केरळमध्ये 20 वरून 23 जागा। दरम्यान लोकसभेत सादर झालेल्या ऐतिहासिक घटना दुरुस्तीवरून आता राजकीय रणकंदन माजलेलं आहे। महिला आरक्षण आणि परिसीमनाच्या या गुंतागुंतीच्या मुद्द्यावर विरोधकांचा नेमका आक्षेप काय आहे? प्रगत राज्यांची राजकीय ताकद खरोखरच धोक्यात आहे का? या वादामागची सर्व महत्त्वाची कारणं काय आणि विरोधकांचा नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून।
तर घटना दुरुस्तीवरती विरोधकांचा आक्षेप नेमका काय आहे ते आपण पाहतोय. उत्तरेचं वर्चस्व, दक्षिणेचं राजकीय नुकसान त्यामुळे होताना दिसेल. लोकसंख्या नियंत्रणाची प्रगत राज्यांना शिक्षा, तर अटींमुळे महिला आरक्षण लांबणीवर पडणार. संघराज्य आणि समान अधिकारांना धोका निर्माण होईल असं विरोधकांना वाटतंय. जनगणनेशिवाय फेररचना करणं चुकीचं असल्याचं देखील विरोधक म्हणतात. तर राजकीय फायद्यासाठी मतदारसंघांची आखणी हा देखील महत्वाचा मुद्दा. बरं, विरोधकांच्या आक्षेपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेमध्ये विधेयकाबाबत भूमिका स्पष्ट करत विधेयकामध्ये काय तरतूद असेल, तसंच या विधेयकामुळे नेमकं काय होणार आहे याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी विरोधकांना मोलाचा सल्लाही दिलाय. या विधेयकाला विरोधकांनी विरोध करू नये असं आवाहनही मोदींनी केलंय. पण सगळेजण मिळून देशाला एका वेगळ्या दिशेनं घेऊन जात आहोत आणि महिला आरक्षणाचा हा निर्णय 25 ते 30 वर्षांपूर्वीच व्हायला हवा होता. मात्र तरी देखील आत्ता जो निर्णय घेतला जातोय त्यामुळे देशाला एक वेगळी दिशा मिळणार आहे. या निर्णयाला अगोदरच विरोध झालेला आहे असं मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. सध्या तिन्ही विधेयकांवर चर्चा सुरू असून उद्या दुपारी 4 वाजता या संदर्भात मतदान प्रक्रिया पार पडेल. विरोधकांचा आक्षेप पाहता लोकसभेत आणि राज्यसभेत या विधेयकाला मंजूर होण्यासाठी किती मतांची आवश्यकता आहे आणि एनडीएकडे सध्या किती मतं आहेत याची आकडेवारी देखील समजून घेणं महत्वाचं आहे. तर लोकसभेत मंजुरीसाठी आवश्यकता आहे 360 मतांची. या घडीला एनडीएकडे सध्या 293 मतं आहेत. तर राज्यसभेत मंजुरीसाठी 163 मतांची आवश्यकता असताना एनडीएकडे सध्याच्या घडीला 134 मतं आहेत. तर याच महत्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके. आणि मात्र जयश्रीजी, विरोधक महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ आहेत, मग तांत्रिक अटींना विरोध करून या ऐतिहासिक निर्णयाला विलंब लावण्याचं खापर तुमच्यावर का फुटू नये? मग चुकीच्या पद्धतीने या प्रकारची मांडणी केली जाते. विरोधकांचा विरोध हा महिला आरक्षण विधेयकाला मुळीच नाहीये. मग कशा? माझ्या आधी नीलमताई गोरेंनी इतिहास सांगितला महिला आरक्षण विधेयकाचा, आणि त्या थोडासा त्याच्या आधीचा इतिहास विसरला की या देशामध्ये मुळात सगळ्यात पहिल्यांदा आरक्षणाची संकल्पना महात्मा ज्योतिराव फुल्यांनी मांडली. त्याची अंमलबजावणी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये, संस्थानामध्ये केली होती, आणि त्यानंतर त्या आरक्षणाच्या संकल्पनेला कायद्यात परावर्तित करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय. त्याच्यामुळे आरक्षणाचा इतिहास हा या देशातल्या सगळ्यांना माहिती आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, हा इतिहास सांगत असताना नीलमताई गोरे हे सांगायचं विसरल्या की 2010ला लोकसभेमध्ये हे विधेयक पारित होऊ शकलं नाही आणि त्यामुळे हे विधेयक लागू करता आलं नाही. परंतु पूर्ण संख्याबळ असताना 2023 मध्ये ज्यावेळी 20 सप्टेंबर 2023ला हे विधेयक लोकसभेमध्ये पास झालं आणि 21 सप्टेंबर 2023ला हे विधेयक राज्यसभेमध्ये पास झालं. पूर्ण संख्याबळ असताना, पूर्ण पाठिंबा असताना आणि विधेयक पास झालेलं दोन्ही सभागृहामध्ये असतानाही या विधेयकाला 2024ला का लागू केलं गेलं नाही? भारतीय जनता पक्षाला ही संधी होती 2024ला लोकसभा आणि विधानसभेमध्ये हे विधेयक या 33% महिला आरक्षणाचं हे लागू करता आलं असतं, परंतु ते त्यावेळी केलं नाही. आता यांच्या डोळ्यासमोर तामिळनाडू आणि त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिला आरक्षणाच्या विधेयकाच्या आड डिलिमिटेशन हे घाईघाईने आणि बळजबरीने लागू करण्याचा एक कुटील डाव हा भारतीय जनता पक्षाचा आहे. मुळात डिलिमिटेशन ही करत असताना त्याला आधार हा 2021च्या जातीनिहाय जनगणनेचा असायला हवा होता. सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेत जातीनिहाय जनगणना करण्याचे. जातीनिहाय जनगणना सुरू केलेली आहे, करतो आहोत अशा प्रकारचं सांगितलं जातंय. मग इतकी घाई कशासाठी? जातीनिहाय जनगणना होऊ द्या आणि त्यानंतर ते डिलिमिटेशन आपण लागू करा. परंतु इतक्या घाईघाईने डिलिमिटेशन लागू करून, जसं सक्षनाताईंनी सांगितलं त्याप्रमाणे, हिंदी भाषिक राज्य जी लोकसंख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आज पुढे आहेत आणि दक्षिणेतली राज्य जी आज त्या ठिकाणी लोकसंख्या नियंत्रणाचा कार्यक्रम ज्यांनी प्रामाणिकपणे राबवला, ती राज्य आज लोकसंख्येच्या बाबतीमध्ये मागे आहेत. अशा परिस्थितीमध्ये हिंदी भाषिक राज्यांमध्ये या जागा मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत लोकसभेच्या जागा, आणि दक्षिणेतील राज्यांमध्ये ह्या जागा कमी राहणार आहेत. याचा अर्थ केवळ संख्याबळाच्या आधारावर भविष्यामधली आपली सत्ता टिकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला हे विधेयक आणायचंय का? याच्या मागचा छुपा अजेंडा हा केवळ घाईघाईमध्ये डिलिमिटेशन लागू भविष्य आपलं सुरक्षित करणं हा त्यामध्ये आहे. आणि दक्षिण भारतीय राज्यांचा तुम्ही मगाशी उल्लेख केला,
जयश्रीजी, तुमच्या आणि सक्षणाजी, तुमच्या दोघांच्याही मुद्द्याला पुढे घेऊन जाऊन मला तुमचा बरं, जाहीरनामा सगळेच काय राजकीय होता? पक्ष त्याचा जाहीरनाम्यांमध्ये काय बोलले ते तर आजही जनतेलाही लक्षात आहे. त्याचबरोबर जयश्रीताई, मी आपल्याकडे देखील येणार आहे, कारण दक्षिण राज्यांच्या जागा कमी होण्याचा मुद्दा केवळ राजकीय ताकद घटण्याच्या भीतीपोटी मांडला जातोय की यामागे काही खरोखर ठोस घटनात्मक पर्याय हा विरोधकांकडे देखील आहे? जयश्रीजी, या सेगमेंटची सुरुवात मी तुमच्यापासून करेल. ब्रेकवर जाण्याआधी ज्या प्रकारची चर्चा सुरू होती की सर्वच महिला मतदारांना खुश करण्यासाठी त्यांच्या जाहीरनाम्यांमध्ये काय लिहिलेलं होतं हे तर स्पष्ट आहे, मात्र दक्षिण राज्यांच्या जागा कमी होण्याचा मुद्दा हा केवळ राजकीय ताकद घटण्याच्या भीतीपोटी मांडला जातोय की यामागे खरोखर काही ठोस घटनात्मक पर्याय हा विरोधकांकडे देखील आहे? हेमलताताईंनी त्यांचा मुद्दा मांडलेला होता, सक्षणाजींनी देखील मांडलेला होता. जयश्रीजी, एक लक्षात घ्या की मुळात लोकशाही टिकवण्यासाठी संख्याबळापेक्षाही समान भागीदारी ही महत्वाची आहे, बरं. तर लोकशाही टिकणार आहे. आणि ज्यावेळी या महिला आरक्षण विधेयकाच्या आडून डिलिमिटेशन हे घाईघाईने केलं जातंय त्यावेळी प्रादेशिक असमतोलाचा मुद्दा हा समोर येणार आहे, तो नाकारून चालणार नाही. आज जर पाहिलं तर जर डिलिमिटेशन हे घाईघाईने झालं तर हिंदी भाषिक जी 4 राज्य आहेत, यूपी आहे, बिहार आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, यामध्ये जवळपास 324 जागा ह्या वाढणार आहेत. आणि दक्षिणेतली जी 5 राज्य आहेत, तामिळनाडू, केरळ, त्याच्यामध्ये कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, यामध्ये फक्त 165 जागा असणार आहेत. एकीकडे 324 जागा आणि दुसरीकडे 165 जागा. हे जर आपण गणित पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष हे पैशाचा वारेमाप वापर करून भविष्यामध्ये ही राज्य ताब्यात घेऊन दक्षिण भारताची या भारतीय जनता पक्षाला गरज राहणार नाही. ही राज्य ताब्यात घेऊन वाटेल ते विधेयकं, वाटेल ते कायदे हे आणले जातील संसदेमध्ये आणि या संख्याबळाच्या आधारावर मंजूर केले जातील. मुळात या भारतीय जनता पक्षाने हे परिसीमन विधेयक किंवा डिलिमिटेशन ऍक्ट विधेयक आणून संघराज्य पद्धतीच्या मूलभूत एका ढाच्यावर, त्याच्या संरचनेवर हल्ला करण्याचं काम केलेलं आहे. सध्या लोकसभा मतदारसंघाची जी पुनर्रचना करण्याच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे आणि त्या संदर्भामध्ये सीमांकन आयोगाच्या बाबतीमध्ये चर्चा सुरू आहे. ते जर आपण पाहिलं तर या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जातीनिहाय जनगणनेचा. आणि जोपर्यंत जनगणना तीही जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत हे डिलिमिटेशन किंवा मतदारसंघ पुनर्रचना व्हायला नको. परंतु जातनिहाय जनगणना न करता घाईघाईने पुनर्रचना करून या आरक्षणाच्या अंतर्गत जे आरक्षण अभिप्रेत आहे, ओबीसीचं, एससीचं, एसटीचं, ते आरक्षण डावलून या सगळ्या वर्गांना डावलण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाला करायचंय. हा त्यांचा छुपा अजेंडा आहे. मुळात ही मतदारसंघ पुनर्रचना करण्यापूर्वी जातीनिहाय जनगणना होणं आवश्यक होती, परंतु आता 2011च्या जनगणनेनुसार हे सगळं डिलिमिटेशन करण्याचा डाव यांचा आहे. आणि या माध्यमातून भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष हे स्वतःचं राजकीय भवितव्य सुरक्षित करण्याचा एक कार्यक्रम आखतायत. मुळात तो चुकीचा आहे. महिला आरक्षण विधेयकाला कोणाचाही विरोध नाही आणि महिला आरक्षण विधेयकाला सगळ्यांचा पाठिंबा होता. 2023ला दोन्ही सभागृहामध्ये विधेयक पास झालेलं होतं. तुम्हाला जर ते लागू करायचं होतं तर तुम्ही त्याच वेळी 2024च्या निवडणुकांमध्ये लागू केलं असतं. परंतु ते करत असताना मुळात महिलांचा यांना कोणताही पुळका आलेला नाहीये. या मागे जाऊन त्यांना हे अशा प्रकारचं डिलिमिटेशन करून स्वतःचं राजकीय भविष्य हे या राजकीय पक्षांना सुरक्षित करायचंय, जे अत्यंत चुकीचं आहे आणि देशाच्या लोकशाहीसाठी धोकादायक आहे. बरोबर आहे. अगदी थोडक्यात जयश्रीजी, जाता मतदारसंघांचा आकार खूप मोठा झाल्यानं लोकप्रतिनिधींना काम करणं कठीण जातंय. मग अशा वेळी जर जागा वाढवण्याच्या प्रक्रियेला विरोध करणं म्हणजे विकासाला खीळ घालणार नाही का? जागा वाढवण्याच्या प्रक्रियेला विरोध कोणाचाही नाहीये. मुळात जागा वाढवत असताना महत्वाचा मुद्दा आहे जातनिहाय जनगणनेचा. ती झाली पाहिजे. जातनिहाय जनगणना करून मग तुम्ही जागा वाढवल्या पाहिजेत, कारण त्या मतदारसंघामध्ये त्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, त्या वर्गाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. ओबीसी, एससी, एसटीच्या राखीव जागांच्या संदर्भामध्ये सरकार का बोलत नाहीये? महिला आरक्षण विधेयक आणत असताना त्या आरक्षणाच्या अंतर्गतही महिलांना आरक्षण द्यावं लागणार आहे. त्या वर्गानुसार आरक्षण द्यावं लागणार आहे, ओबीसी, एससी, एसटी नुसार. त्याबद्दल का बोलत नाहीये? आणि मुळात या संदर्भामध्ये चर्चा, जसं सक्षणाताईंनी सांगितलं की सगळे महाविकास आघाडीच्या सगळ्या खासदारांनी सभागृहामध्ये, संसदेमध्ये त्याबद्दल आपली मतं मांडलेली आहेत. त्या संदर्भामध्ये विरोध दर्शवलेला आहे, पण विरोध दर्शवत असताना तो डिलिमिटेशनला विरोध आहे आणि या कारणावर आहे की जातीनिहाय जनगणना त्या ठिकाणी झाली पाहिजे. मतदारसंघांची लोकसंख्या वाढते म्हणून आम्हाला त्या ठिकाणी विकास कामं करता येत नाही,
हे म्हणणं म्हणजे अतिशय हास्यास्पद आहे आणि हा केवळ त्या ठिकाणी काहीतरी थातूरमातूर कारण हे सत्ताधाऱ्यांकडून दिलं जातंय. आजही मतदार संघाची लोकसंख्या ही जे अपेक्षित आहे त्या प्रमाणामध्ये आहे. असं असतानाही तुम्हाला महिलांवरचे अत्याचार थांबवता येत नाही. तुम्हाला महिलांसाठी महागाई आज मोठ्या प्रमाणात वाढली, गॅस सिलेंडर मिळत नाही, ते महिलांचे प्रश्न तुम्हाला दिसत नाहीत. महिलांवर मोठ्या प्रमाणात आज त्या ठिकाणी महिलांचा शिक्षणाचा प्रश्न आज त्याकडे दुर्लक्ष होतंय, ते तुम्हाला दिसत नाही. आरोग्याच्या प्रश्नावर दुर्लक्ष होतंय, ते तुम्हाला दिसत नाही. आणि महिला त्या ठिकाणी आरक्षण विधेयक आणून आम्हालाच महिलांचा कसा खूप मोठा पुळका आलेला आहे, हे जे दाखवण्याचा प्रतिकात्मकतेचं जे काही राजकारण भारतीय जनता पक्ष वारंवार करत आलंय, ते पुन्हा एकदा करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने या विधेयकाच्या नक्कीच, माध्यमातून जयश्रीजी, मला आपलं केलंय. देखील- या विधेयकाला महिलांचा विरोध नाही. आमची फक्त एवढं म्हणणं आहे की याच्या आडून घाईघाईने डिलिमिटेशन करू नका. बरोबर आहे. जातीने घाईघाईने हे जनगणना करा करू नये आणि असं नंतर विरोधकांचं म्हणणं आहे. मात्र नंतर ते उद्यापर्यंत ही चर्चा होताना दिसेल, यावरती उद्या मतदान होताना दिसेल. धन्यवाद. मात्र सक्षणाजी, हेमलताजी आणि जयश्री शेळकेजी, तुम्ही आमच्याबरोबर या चर्चासत्रात जोडला गेलात आणि सविस्तर आपल्या पक्षाची जी आहे ती बाजू मांडण्याचा प्रयत्न केलात त्यासाठी